ठाणे गुन्हे शाखेच्या घटक 1 पथकाने बस प्रवासादरम्यान प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी तसेच जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत 4 आरोपींना अटक केली आहे. यामध्ये 2 पुरुष आणि 2 महिला आरोपींचा समावेश असून त्यांच्याकडून 52,34,100 रुपये किमतीचे 32 तोळे सोन्याचे दागिने, 5 मोटारसायकली, 1 अग्निशस्त्र, 1 जिवंत काडतूस आणि 1 धारदार चाकू जप्त करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस सह आयुक्त पंजाबराव उगले, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिरसाट व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. अटक आरोपींमध्ये सौद सिराज खान, स्वप्नील माधवानी तसेच 2 महिला आरोपींचा समावेश आहे. या टोळीच्या चौकशीत ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि पुणे आयुक्तालय क्षेत्रातील 24 गुन्हे उघडकीस आले आहेत. मुख्य आरोपी सौद खानविरुद्ध यापूर्वी MPD अंतर्गत कारवाईही करण्यात आली होती. मोबाईल स्नॅचिंग, चेन स्नॅचिंग, मोटरसायकल चोरी आणि फसवणूक बॅगमधून सोने चांदीचे दागिने चोरी करण्याचे गुन्हे दाखल होते. त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 1 चे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक शिरसाट आणि त्यांची टीम करत होती. ज्यामध्ये त्यांनी एकूण 24 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. त्यामध्ये एकूण 52 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ज्यामध्ये 32 तोळे सोन्याचे दागिने आहेत, 5 मोटरसायकल आहेत, 1 फायर आर्म, अग्निशस्त्र, 1 राऊंड आणि चाकू असं मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. ज्यामध्ये 2 पुरुष आरोपी आणि 2 महिला आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे. यामध्ये एकूण 5 चेन स्नॅचिंग, 5 मोटरसायकल चोरीचे गुन्हे, 4 मोबाईल स्नॅचिंग, 1 फायर आर्म आणि इतर 9 चोरीचे गुन्हे असे एकूण 24 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. ज्यामध्ये सईद खान आणि स्वप्नील माधवानी या 2 आरोपींना जबरी चोरी, मोबाईल स्नॅचिंग, चेन स्नॅचिंगमध्ये अटक करण्यात आलेली होती. या दोन्ही आरोपींवर पूर्वी सईद खानवर 12 गुन्हे आणि स्वप्नील माधवानी याच्यावर एकूण 10 गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर सईद खान हा MPD सुद्धा पाहिजे आरोपी होता. सदर आरोपींचा पोलीस कोठडी आजपर्यंत आहे. त्याचबरोबर 2 महिला आरोपी, एक संगीता पिटकर आणि सुरेखा गायकवाड या सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. याबरोबर या आरोपींनी ठाणे आयुक्तालयाबरोबर नवी मुंबई आणि इतर ठिकाणी सुद्धा काही गुन्हे केल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा घटक 1 ची टीम करत आहे. सर, महिला पण याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, कशी यांची मोडच होती? महिला 2 आरोपी आहेत. या बस स्टँड परिसर असेल किंवा इतर मार्केटच्या परिसरामध्ये बॅगमधील सोने चांदी दागिने असतील, मोबाईल असेल किंवा इतर मौल्यवान वस्तूंची चोरी करायची. तर कशा प्रकारे टार्गेट सेट करायचे आणि कशी म्हणजे टार्गेट असायचा आणि कशी मोडस होती? हे जे सईद खान आणि स्वप्नील माधवानी आहेत ते जबरी चोरी करत होते, चेन स्नॅचिंग आणि मोबाईल स्नॅचिंग. त्याचबरोबर संगीता पिटकर आणि सुरेखा गायकवाड या गर्दीच्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन त्यामध्ये चोरी करतात. सर, ही टोळी आहे ती स्वतंत्रपणे स्वतंत्र आहेत. दोन्ही वेगवेगळे आरोपींचे गट आहेत. अजून आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अजून देखील काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. या आरोपींवर पुढील चोरी, जबरी चोरी, त्याचबरोबर मारामारी, खून खुनाचा प्रयत्न असे 12 आणि 10 गुन्हे स्वप्नील आणि सईद खानवर दाखल आहेत. त्यामध्ये त्यांनी यापूर्वी चाकू, त्याचबरोबर इतर शस्त्रांचा देखील वापर केलेला आहे. त्याच्यावर हा अग्निशस्त्र, फायर आर्म जप्त करण्यात आले. सईद खानवर एकूण 12 गुन्हे दाखल आहेत यापूर्वीचे. चोरी, जबरी चोरी, मारामारी, खुनाचा प्रयत्न आणि स्वप्नील माधवानीवर 10 अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.